भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे, ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. सुगंध पहा रंग पहा, रानामध्ये पुष्पती पहा, रानामध्ये पुष्पती पहा, नाकातिथी ना कष्टकरी परमपिता सजवितो तया, परमपिता सजवितो दया. आकाशामध्ये उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे, ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. पक्षी पहा फुले पहा, मोठी
देवाची दया, मोठी देवाची दया. तुझा माझा तुझा माझा परमपिता परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा. सत्य प्रेम दाखवी हमा. आकाशामध्ये आकाशामध्ये उडती कशी, उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कविता परमपिता पोषितो तया. परमपिता पोषितो दया. परमपिता पोषितो तया. परमपिता पोषितो दया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रम सर तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पहाटे तुम्ही सर्वेसरा संगे सकाळ असा एक कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता. तुम्ही बेतेल मुंबई यूट्यूबमध्ये जा, सकाळ सकाळ तुम्हाला ते संदेश तुम्हाला भेटेल. दिवसभर आनंदाने जाऊ दे. चला आज रविवार आहे, आज देवाचं वचन ऐकूया. स्तोत्रसंगीता 71 त्याच्या 19 वचन, Psalm 71:19, 71च्या 19. हे देवा, तुझे नीतिमत्व गगनापर्यंत पोहोचले आहे. हे देवा, तू महत्कृत्य केली आहेत. तुझ्यासारखा कोण आहे? तुझ्यासारखा महत्कृत्य म्हणजे मोठं काम तुझ्यासारखं कोणी करू शकत नाही. तुझ्यासारखं कोण आहे? आमच्या देवासारखं कोणी नाही. कोणी नाही केलं असं एक कृत्य त्यांनी केलेलं आहे. योहान 17:4 जॉन 17:4 ईश्वरनं म्हटलं, जे काम तू मला करायला दिलेस माझ्या पित्या, ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून पृथ्वीवर तुझा गौरव केलेला आहे. येशू ख्रिस्ताला या जगामध्ये देवाने पाठवलं. कोणी केलं नाही असं मोठं कृत्य येशूने केलेलं आहे. या जगामध्ये आपण देव म्हणून कित्येक लोकांना मानतो, कित्येक लोकांचा आदर सन्मान करतो, पूजापाठ करतो. पण येशू देवासारखा कोणी नाही असं का वचन म्हणते? तिने असं मोठं कृत्य काय केलेलं आहे? कारण योहान 1:14 जॉन 1:14, योहान 1:14 4 येशू म्हणतो, हे पित्या, जे काम तो मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. महाकृत्य त्याने काय केलं? स्वर्गीय देवबापाने त्याला का आज्ञा दिली होती? आपण इब्रिकरांस पत्र त्याच्या 10 अध्याय 5 वचनामध्ये, इब्रूस 10:5, इब्रूस 10:5 म्हणून येशू प्रभू जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्न अर्पणे याची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी सरी तयार केल्यास, माझ्यासाठी सरी तयार केल्यास. येशू ख्रिस्तासाठी तो देव बापा होता, आत्मा होता. त्याच्यासाठी जगामध्ये येण्यासाठी देवाने एक सरी तयार केला. त्यापुढे लोक यज्ञ करत होते, अन्न अर्पणे करत होते. आता पण करतात. आम्ही यज्ञ देतो, आम्ही बली देतो, आम्ही देवाला सर्व समर्पण करतो, अन्न भाकर देतो, हे देतो, हे सर्व रीतिरिवाज चालत होते. पण येशू म्हणतो, मला या जगामध्ये येण्यासाठी सरी तयार केलेलं आहे. कारण योहान 1:14 लिहिलेलं आहे, जॉन 1:14, योहान 1:14, आधीमध्ये जे वचन होता, ते शब्द होता, शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलते एकाचा गौरव असावा असं अनुग्रह, सत्य आणि परिपूर्ण होता. पण येशू ख्रिस्त तो देवबापा होता, तो देहामध्ये आला, देहामध्ये देही झाला. तुम्ही तिमोथेंच्या पहिली पत्री
3:16 पाहत आहे. फर्स्ट तिमोथी 3:16 पहिला तिमोथी. सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. तो परमेश्वर देहाने प्रकट झाला. परमेश्वर देहाने प्रकट झाला. देव बापा जो स्वर्गाचा परमेश्वर आहे तो देहामध्ये आला. आणि या देहामध्ये त्याने काय केलं? देवाने काय काम माठवलं होतं? कुठलं काम त्याने पूर्ण केलं? जगात कुठल्याही देवाने नाही केलं असं काम येशूने केलेलं आहे. ते काय काम? एक तर योहान 1:29 म्हणते, जॉन 1:29, योहान 1:29. त्याला पाहून एक मनुष्य म्हणतो, हा येशू कोण आहे? ओळखता? तुम्ही ओळखता का त्याला? हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचे कोकर. जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकर. संपूर्ण जगाचे पाप तो घेऊन जाणार आहे, मिटवणार आहे. पेत्रांची पहिली पत्री 2:24 फर्स्ट पीटर 2:24, पेत्राची पत्री 2:24 त्यांनी काय, येशूने काय केलं? येशू स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. स्वदेही वाहून. ज्या देह परमेश्वराने त्याला दिलं होतं या जगामध्ये राहण्यासाठी, जगामध्ये येण्यासाठी, त्या देहामध्ये त्यांनी आमची सर्वांची, तुमची आमची पापे आपल्या स्वदेही वाहून खांबावर, क्रूस खांबावर नेली. यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या मारणे तुम्ही निरोगी झाला आहात. हो, आज तुमच्या आमच्या देह पाहत आहे ना, असं देहामध्ये देव आला. त्याचा रूप वेगळा नव्हता, त्याचा आकार वेगळा नव्हता, आमच्यासारखा चालत होता. आणि प्रेषितांची कृती 10:38 आपण वाचत आहोत. प्रेषित 10:38 या जगामध्ये राहताना येशूने काय केलं? ॲक्ट्स 10:38. नाझोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व शैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला. कारण देव त्याच्याबरोबर होता. येशू ख्रिस्ताने काय केलं? तो पवित्र आत्म्याने भरलेला होता. सत्कर्मे म्हणजे चांगलं काम करत होता. व शैतानाच्या शत्रू शैतानाच्या बंधनामध्ये आहेत, सत्तेमध्ये आहेत, त्या सर्वांना त्याने बरा करत राहिला. शैतानाच्या बंधनाला तोडला. इब्रिकरांसपत्र 2:14-15 इब्रूज 2:14-15 इब्रिकरांसपत्र 2:14 ज्या अर्थी येशूने काय केलं? मुले एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. येशूचं रूप वेगळं नव्हतं. आमच्यासाठी, आमच्यासारखा रक्त, आमच्यासाठी मांस त्याला देवाने दिलं. एक शरीर त्यानं केला. हेतू काय? मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे शैतान. याला मरणाने शून्यवत करावे, त्याला मिटून टाकावे. शैतान म्हणत होतो, मी मरणाचा अधिकारी आहे, मी यमराज आहे. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. एकतर मरणाचा अधिकारी शैतानाला नाश करावे. आणि जगाचे लोक जीवनभर मरणाच्या भयाने आयुष्यभर दासत्वामध्ये आहेत त्या सर्वांना मुक्त करावे. यापुढे मरणाचा भय तुम्हाला नको. कारण येशू तुमच्या आमच्यासाठी क्रूसावर मरण पावला. एकतर क्रूसामध्ये आमच्या सर्वाच्या पापांना आपल्या देहावर घेतला आणि पापाला मिटवलं. दुसरं, शत्रू शैतान ज्या मरणाचा अधिकारी होता, धकावत होता, तुम्ही पाप केलं तर मरणार. हो, पाप करणारा मनुष्य मरणारच आहे. रोमकांसपत्र 6:23 रोमन 6:23 रोमकांसपत्र 6:23 कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. सार्वकालिक जीवन हो येशू ख्रिस्तामध्ये आहे. म्हणून येशू कुठला महाकृत्य केला? जगामध्ये कुठल्याही देवाने नाही केलं ते काम केलं. तुमची आमची पापे आपल्या देहावर घेऊन क्रूस खांबावर नेले आणि आपला पाप मिटवून टाकला. आज फक्त तुम्ही येशूकडे पहा. येशू तो माझ्या पापासाठी मरण पावला, मला पापापासून मुक्त कर.
या वाईट व्यसनापासून मुक्त कर. कारण येशू कसं शैतानाला जिंकला, मरणाच्या अधिकारीला. येशू मेला, गाडीला गेला, पण तिसरा तो जिवंत उठला. करितकरास पहिली पत्री 15 अध्याय त्याच्या 3 आणि 4 मध्ये पाहत आहे. 1 Corinthians 15:3-4. कारण मला जे सांगण्यात आले ते तुम्हाला मी सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. येशू मरण का पावला? तुमच्या माझ्या पापा कारणाने तो पुरले गेला. पण शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. हालेलुया. हे कृत्य जगामध्ये कोणी केलं नाही. आमच्या पाप मिटवण्यासाठी स्वतःचा जीव कोणी देवाने दिलं नाही, फक्त येशू ख्रिस्ताने दिलं. तसं मरणावर विजय प्राप्त केलेला, मरणाला जिंकलेला एकच परमेश्वर आहे. कुठलाही देव मेल्यानंतर जिवंत उठलेला नाही आहे, पण येशू मरून जिवंत उठला. हालेलुया. म्हणून त्याला मरणावर अधिकार आहे, शैतानावर अधिकार आहे. आज शैतान तुम्हाला काही करू शकत नाही. शैतानाच्या सर्व बंधनाला येशू तोडून टाकतो आणि मरणाच्या भीतीला काढून टाकतो. येशूकडे या, तुम्हाला कसा विश्वास बसेल बघा. तो जगाचा प्रकाश आहे. तुमच्या मनात आला, तुमच्या मनामध्ये प्रकाश येईल, घरामध्ये प्रकाश येईल, अंधार निघून जाणार. आणखीन एक गोष्ट सांगतो, येशू कोणी नाही केलं असं महाकृत्य केलेलं आहे. हे सांगून तुमच्यासाठी प्रार्थना करतो. योहान 14 अध्याय त्याच्या 1 पासून 3 पर्यंत पाहूया. जॉन चॅप्टर 14 verse 1-3. योहाना 14 1-3. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. का? या जगामध्ये आपण अस्वस्थ होतो, कंटाळतो, निराश होतो. पण निराश होऊ नका. का? येशू म्हटलं, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. पुष्कळ जागा आहे स्वर्गामध्ये राहण्यासाठी. नसल्या तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं ना, स्वर्गामध्ये काय नाही बेटा, तू या जगामध्ये राहा. नाही, स्वर्गामध्ये कित्येक राहण्याच्या जागा आहे. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. 2000 साली पूर्वी येशू मरणावर जिंकून जिवंत उठला आणि स्वर्गात गेलेला आहे. तो जायचा अगोदर त्याने वचन दिलेलं आहे. आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. यासाठी की जेथे मी आहे ते तुम्ही असावे. हालेलुया. आज आमचा विश्वास आहे येशू प्रभू स्वर्गामध्ये आहे. येशूने काय म्हटलं? जिथे मी आहे ते तुम्ही असायला पाहिजे. तुमच्यासाठी घर तयार करतो. हालेलुया. इथे तुम्ही घर बांधू शकता, स्वर्गामध्ये बांधू शकता का? 1967 पासून चंद्रमामध्ये आम्ही घर बनवणार लोक म्हणत राहिले. किती वर्ष होऊन गेले बघा. 55-58 वर्ष होऊन गेले. आणखी कोणी घर बांधू शकत नाही. चंद्रमामध्ये बांधू शकत नाही तर स्वर्गामध्ये तुम्ही कसं बांधणार? पण येशू स्वर्गाचा राजा आहे. तो स्वर्गामध्ये पुष्कळ घरं आहेत, पण तुमच्यासाठी माझ्यासाठी घर बांधायला तयार गेलेलं आहे. येशू लवकर येणार आहे. असं महाकृत्य कोणी केलेलं नाही, कोणी सांगितलं नाही. आज येशूवर विश्वास ठेवा. या जगामध्ये तुम्हाला पापापासून सुटकारा, मनामध्ये शांती, रोगापासून शैतानाच्या बंधनाचा सुटकारा आणि स्वर्गामध्ये सतत राहायला, अनंतकाल राहण्यासाठी, सार्वकालीच्या जीवनासाठी एक घर देवा तयार करतो. चला येशूकडे पाहूया. पवित्र बाबा धन्यवाद प्रभू, तुझे महाकृत्येच्या आम्ही वर्णन करू शकत नाही, पण एवढं महाकृत्य केलेलं आहे. त्यापैकी एक महाकृत्य काय आहे? जगामध्ये स्वर्गाचा देव मानव म्हणून आला, एक शरीरामध्ये आला. आमच्यासारखं येशूला आपण मांस आणि रक्त होते, म्हणून तो क्रूसावर दुःख सहताना त्याला सहत नव्हते. तो देव म्हणून सहन केलं नाही, आमच्यासाठी मानव म्हणून सर्व दुखणं आमच्यासाठी क्रूस खांबावर त्यांनी आपल्या अंगावर घेतली. प्रभू किती दुःख सोसलं असेल सर्व आमच्यासाठी. आज तुझ्याकडे पाहून येशू प्रभू
तू आमच्या पापाला वाहून नेणारा देवाचा कोगरा आहे. माझ्या पाप माझ्यातून काढून टाक, पापापासून मुक्त कर, मला शांती समाधान जे पण म्हणतात त्यांना आत्ता तो मुक्त कर प्रभू. कारण सर्वांच्या पाप तो उचलून नेलेले आहे. आता यांच्या पापण काढून टाक, पापाचे जीवन काढून टाक, मनामध्ये शांती समाधान देण्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. आणि शैतानाच्या बंधनाला तोडून टाक प्रभू. आणि जे काही त्या जीवनामध्ये रोग आहे रोग मिटून टाक प्रभू. त्यांना बरं कर, शैतानाचे बंधन मुक्त कर. आणि शेवटी स्वर्गामध्ये जे तू तयार केलेल्या जागा तिथे आम्हाला पण जागा पाहिजे असं म्हणता प्रभू. प्रत्येकानं जागा तयार करत आहे. तू लवकर येणार आहे, आम्हा सर्वांना घेऊन जाणार आहे. त्या दिवसाला आम्ही तयार राहायला पाहिजे. तुझ्यासारखं महाकृत्य करणारा परमेश्वर कोणी नाही. तुला आम्ही आभार मानतो. प्रत्येकाचा आशीर्वाद कर. जीवनामध्ये जे काय गरज आहे ते सर्व पूर्ण कर. त्यांची आवडीची गोष्ट त्यांना दे प्रभू. ही तू म्हटला माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल मी ते करीन म्हटला. तुझ्या नावाने मागत आहे, येशूच्या नावाने मागत आहे. प्रत्येक आशीर्वाद त्यांना भेटू दे. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन आमेन. पुढच्या रविवारी 3 वाजता पुन्हा भेटूया. पण दर सकाळी ते कार्यक्रम पाहायला विसरू नका. सर्वे सरासंगे सकाळ. गॉड ब्लेस यू. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333222 किंवा 932334249695.